बायनरी पद्धत यावरती परीक्षेला येणारी काही आपण प्रश्न बघणार आहे. त्या अगोदर आपल्याला बायनरी पद्धत म्हणजे काय असते हे आपल्याला कळलं पाहिजे. बरोबर. आता बायनरी पद्धत, बरोबर, बायनरी पद्धतीमध्ये फक्त 2 अंकाचा आपल्याला उपयोग केलेला दिसतो. बायनरी पद्धत म्हणलं की किती 2 अंकाचा उपयोग असतो. कोणत्या कोणत्या? 0 आणि 1. 0 आणि 1 ह्या दोनच अंकाचा आपल्याला बायनरी पद्धतीमध्ये उपयोग होत असतो. 0 आणि 2 यापासून आपल्याला किती मोठी संख्या दिली तर त्याच्यापासून आपल्याला बायनरी पद्धतीमध्ये तयार करता येतात. बरोबर. आता एखादी संख्या समजा दिली असेल, समजा मी संख्या देतोय 15 ही संख्या आहे. बरोबर. आता हे बायनरी पद्धतीमध्ये लिहायचं म्हटल्यानंतर खाली 2 देतात. या संख्येला बायनरी पद्धतीमध्ये करून दाखवा, असे कधी प्रश्न विचारला असतोय. बरोबर. त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूया, जी आपली पूर्णांक संख्या आहे, बरोबर, पूर्णांक संख्येला बायनरी पद्धतीमध्ये कसे करावे हे पहिल्यांदा आपण शिकून घेऊया. बरोबर. आता इकडं आहे का, आता बायनरी पद्धतीमध्ये काय काय, 0 आणि 1 ही 2 संख्या आपल्याला घेऊन बायनरी पद्धतीचे सर्व काही अंक असतात ते आपल्याला तयार करायचे असतात. बरोबर. आता कोणत्या प्रकारे तयार करायचं असते, 15 ही संख्या आपण बायनरी पद्धतीमध्ये कशी करायची, त्यासाठी काय करावं लागतं, पहिल्यांदा 1, बरोबर, 1 ची काय करायची, दुप्पट करायची. बरोबर. 2 ची दुप्पट केलं तर किती, 4. 4 ची दुप्पट केल्यानंतर किती होतं, 8. 8 ची दुप्पट केल्यानंतर किती होतं, 16. बरोबर. पण आपल्याला 15पर्यंतच अंक घ्यायचे. 16 ही संख्या काय होणार आहे, मोठी होणार आहे. बरोबर. त्यामुळे 16ला घ्यायचं नाही. बरोबर. आता 8, 4, 2 आणि 1 ही सर्व संख्या मिळून आपल्याला 15 ही संख्या बनवायची. बरोबर. आता यांची जर बेरीज केली मी, किती, 8 आणि 4 12, 12. बरोबर. 12 आणि 2 14, 14 आणि 1 15 झाली. बरोबर. जी संख्या आपण घेणार आहे त्यांच्यासमोर काय करायचा, 1 हा अंक घ्यायचा. बरोबर. आता ही 1 अंक घेतला, कारण आपल्याला 15मध्ये त्यांची सर्व बेरीज करताना 1, 2, 4 आणि 8 ह्या सर्व संख्येची आपल्याला गरज पडणार आहे, कारण त्या सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला 15 होते. समजा 2 घेतोय आपण. बरोबर. 2 पण आपल्याला लागणार आहे. 4 साठी 1, ह्यासाठी सुद्धा 1 घ्यायची. बरोबर. आता बायनरी पद्धतीमध्ये समजा 15 हा अंक कसा लिहिणार असा जर आपल्याला प्रश्न आला तर किती, त्याचं उत्तर किती असणार आहे, 4 वेळेस 1 लिहिल्यानंतर हा बायनरी पद्धतीचा अंक तयार होणार आहे. बरोबर. उदाहरणार्थ थोडक्यात आता बघा, समजा मी 47 संख्या लिहितोय. बरोबर. 47 ही पूर्णांकातली संख्या. बरोबर. पूर्णांकातल्या संख्येला आता बायनरी पद्धतीमध्ये आपण कोणत्या प्रकारे करणार, त्यासाठी आपण सांगितलं आहे की 1 पासून सुरुवात करावी. संख्या 1 पासून सुरुवात करत करत त्यांची दुप्पट करत करत जावे. बरोबर. आता समजा मी सुरुवातीला काय लिहितोय, 1 लिहितोय. बरोबर. 1 ची दुप्पट केल्यानंतर किती होतं आहे, 2. 2 ची दुप्पट 4. 4 ची दुप्पट 8. 8 ची दुप्पट किती होते आहे, 16. 16 ची दुप्पट केल्यानंतर आपली किती येणार आहे, 32. 32 ची दुप्पट किती होते आहे, 64. पण 47पर्यंतची आपल्याला बेरीज करायची आहे. 64 घेऊन चालणार का, नाही. त्यामुळे 64 कॅन्सल. आता 32, 16, 8, 4, 2 आणि 1 या सर्व संख्या घेऊन आपल्याला एक 47 संख्या बनवायची. बरोबर. आता 32 आहे. 32 आणि 8 जर घेतला तर मग किती होतं आहे, 40. बरोबर. म्हणजे 32 घ्यावं लागणार, 8 घ्यावं लागणार. 32 अधिक 8 40. 40 आणि 4 44. 44 आणि 2 46. 46 आणि 47. बरोबर. म्हणजे आपण कोणता अंक घेतला त्याच्यासमोर आपण सांगितलं की काय लिहायचं, 1 हा अंक घ्यायचा. बरोबर. हा 1 अंक घेतला आहे, हा 1 अंक घेतला आहे, हा पण घेतला आणि हाही घेतला आहे. परंतु आपण 16 अंक घेतला आहे का, नाही. परंतु त्यामुळे 16 अंक जर घेतला नसेल तर त्या ठिकाणी काय करू, आपण 0 द्यायचा. आणि 32 हा अंक घेतला आहे त्यामुळं आपण इथंही 1 घ्यायचा. बरोबर. म्हणजे 47 संख्या जर आपण बायनरी पद्धतीमध्ये जर लिहा असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर किती येणार आहे, 10, 11, 11. बरोबर. ह्या अशा प्रकारे त्याचं होणार आहे. बरोबर. आता त्याच प्रकारे समजा मी दुसरा एखादा प्रश्न विचारतोय. दुसरा प्रश्न विचारला, समजा 80 हा शब्द बायनरी पद्धतीमध्ये आपण कसं लिहिणार असा जर प्रश्न आला तर कसं करणार आपण. आता 80 हा लिहायचा. बरोबर. सुरुवात कुठून करायची, 1 ची दुप्पट केल्यानंतर 2. 2 ची दुप्पट 4. 4 ची दुप्पट 8. 8 ची दुप्पट 16. 16 ची दुप्पट 32. 32 ची दुप्पट 64. 64 ची दुप्पट किती होणार आहे, 128 होणार आहे. बरोबर.
पण आपल्याला 128 घ्यायचं आहे का नाही, कारण आपल्याला 80 संख्या बनवायची आहे आणि 128 मोठं होतं आहे, बरोबर. आता ह्याच्यापासूनच आपल्याला एक 80 हा अंक बनवायचा. घ्या आता 80 बनवायच्यापासून समजा मी 64 आणि 16, समजा 64 आणि 16 जर समजा याची जर मी बेरीज केली तर किती येणार आहे. 64 आणि 16 केलं तर ह्याची बेरीज डायरेक्ट येते ना 80. 64 आणि 16 हे दोनच आपल्याला अंक घेतलं की आपली संख्या होणार आहे बायनरी पद्धतीमध्ये 80 हा तयार होणार आहे, बरोबर. आता जे आपण अंक काय घेत नाही त्याच्यासमोर काय सांगितलं आहे, 0 लिहायचं. 0 0 0 0. आता 16 घेतला आहे म्हणून आपण काय करायचं, 1. 32 घेतला आहे का नाही, 64 घेतलं आहे 1. त्यामुळे आता 80 हा अंक जर आपण बायनरी पद्धतीमध्ये लिहायचा म्हटलं तर आपलं उत्तर किती येणार आहे, हे येणार आहे उत्तर, बरोबर. आता आपल्याला समजा आता एखादी संख्या दिली आहे त्यापासून आपल्याला बायनरी पद्धत बनवू शकतो, बरोबर. पण समजा आता आपल्याला बायनरी पद्धतीमध्ये एखादा अंक दिला असेल तर ते आपण पूर्णांकामध्ये कसं बनवावं, त्यासाठी समजा आता आपण मी संख्या घेतो आहे. समजा आपल्याला माहीत नाही संख्या, आता समजा हे करू 0 1 0 0 1 1 0 ही संख्या आहे. ही संख्या ऑलरेडी आता बायनरीमध्ये तयार केलेली आहे, बरोबर. आता बायनरीमध्ये तयार केलेल्या संख्यापासून समजा आपल्याला एखादी पूर्णांक संख्या, कोणती पूर्णांक संख्या हे बनवा जर असंच राहिलं तर काय करणार, आपण काय सांगितलं होतं, इकडून आपण काय करत होतो, जी संख्या घेतली त्याची आपण काय करत असतो, दुप्पट 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 करत जात होतो, बरोबर. आता एक हा अंक आहे, बरोबर. आता 0 आहे. 0 आपण काय करत होतो, अंक एखादा जर संख्या आपल्या बेरजेमध्ये येत असेल तर आपण त्याचं 0 घेत होतो का, 1 घेत होतो. आता 0 शून्याची आपल्याला गरज आहे का नाही, परंतु इतर रेषा मारायची, पण ह्या ठिकाणी 1 येणार आहे, परंतु ह्याची काय करायची, इथं 1च घ्यायचं त्याच्या अंकाच्या ठिकाणी. त्यानंतर त्याची काय करत जायची, दुप्पट. आता 1 आहे, 1ची दुप्पट केली, 2 2ची दुप्पट 4. आता इथं काय येणार आहे, 4ची दुप्पट किती येणार आहे, 8. 8ची दुप्पट किती येणार आहे, 16. 16ची दुप्पट किती येणार आहे, 32, बरोबर. आता राहिलेल्या संख्यांची काय करायची बेरीज, 32 आणि 4 36, 36 आणि 2 किती झाले 38. म्हणजे हे जे अंक आहे 38 हा अंक आपल्याला बायनरी पद्धतीमध्ये अशा प्रकारे होता आणि पूर्णांकामध्ये अशा प्रकारे आपण तयार केलं. समजा ह्याच प्रकारे समजा मी एखादी संख्या देतो 1 1 1 1 0 0 1 1 ही संख्या आहे, हे आता ऑलरेडी बायनरी पद्धतीमध्ये तयार झाले आहे. आता ह्याला समजा मी पूर्णांक संख्येमध्ये बनवा असा जर आला प्रश्न तर कसा बनवणार, आपण काय सांगितलं होतं, 1 हा आपल्याला वापरावाच लागणार. त्यासाठी काय करणार, 1ची दुप्पट 2 0 लागते का नाही, ठेवायचं आहे तसं. इथं 1ची दुप्पट 2 2ची दुप्पट किती होणार आहे 4 4ची दुप्पट 8 8ची दुप्पट किती होणार आहे 16 16ची दुप्पट 32 32ची दुप्पट 64 64ची दुप्पट 128 128ची दुप्पट किती येणार आहे 256. 128ची दुप्पट जर केली तर आपल्याला किती येणार आहे 256, बरोबर. आता हे जी सर्व संख्या आहेत त्या सर्व संख्या जर आपण बेरीज केली किती किती संख्या आहे 256 128 64 परत 32 16 आणि 2 आणि 1 3 यांची बेरीज करा. 8 आणि 4 12 सॉरी 8 आणि 7 14 8 आणि 7 14 14 आणि 2 18 18 आणि 2 20 20 आणि 6 26 26 आणि 3 26 आणि 3 केलं तर किती येते 29 29ला 9 हातच्या आला 2 5 आणि 2 7 7 आणि 6 13 13 आणि 3 13 आणि 3 16 16 आणि 1 17 17 आणि 2 19 19ला 9 हातच्या आला 1 2 आणि 1 3 3 आणि 1 4. तर ही समजा बायनरी पद्धतीमध्ये जर आपण संख्या लिहिली तर ही किती येणार आहे 499. याच प्रकारे समजा आपण एक लास्ट प्रश्न घेऊ. आता शेवटचा प्रश्न जर घेतला आपण, समजा 1 0 0 1 0 1 0 अशी संख्या आहे, बरोबर. ही समजा आपल्याला बायनरी पद्धतीमध्ये बनवा असा जर प्रश्न आला तर आपण कसा बनवणार आहे, हे घ्या. आता काय करावं, 1 आहे 0 0 आपण घेतो का नाही, पण तू इथे 1 घ्यायचं, बरोबर. 1ची दुप्पट किती होणार आहे 2 2ची दुप्पट 4 होते 4ची दुप्पट 8 8ची दुप्पट 16 16ची दुप्पट 32 32ची दुप्पट 64. आता ह्या सर्व संख्येची बेरीज करा. 64 आणि 8 ह्याची जर बेरीज केली तर किती येत आहे 72 72 आणि 2 74, बरोबर. ही संख्या कुठली असणार बायनरी पद्धतीमध्ये लिहिली असेल तर कुठली येणार आहे 74. आता तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करून पाठवा.
42 ही संख्या बायनरी पद्धतीमध्ये कशी लिहितात, बायनरी पद्धतीमध्ये कशी लिहितात याचा प्रश्न काढून दाखवा. आणि ही जी संख्या आहे ही बायनरी पद्धतीमध्ये लिहिलेली संख्या आहे. मी ही संख्या बायनरी मधील संख्या ही पूर्णांकामधील कोणती संख्या येईल याचं उत्तर मला कमेंटमध्ये करून पाठवा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.